सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज सॅटरडे आहे आणि मला सुट्टी आहे आणि इकडे शमूच्या पप्पांना पण सुट्टी आहे. सो इकडे जेवण वगैरे अजून काय झालेलं नाही. आम्ही जस्ट उठलोय, नाश्ता वगैरे केलाय, केसांना तेल लावलंय कारण आंघोळी करायचंय केसावरून. उद्या फंक्शनला जायचंय. सो आणि उद्या काय करायला भेटणार नाही. जेवण होत आहे ऍक्च्युअल मध्ये. इकडे डाळ ठेवले, हे पावट्याची भाजी करायची आहे, पालक आहे जी निवडायची आहे आणि पालक डाळ मला बनवायची आहे. इकडे शमूला घर केलायचंय. सो शमूने इकडे घर बनवलंय आणि घरामध्ये जाऊन झोपलाय आणि बोलतोय की हे माझं घर आहे, माझं घर आहे. जबूंना सुद्धा सुट्टी आहे आणि ते सुद्धा इकडे मला मदत करत आहेत काम करायला. फायनली आंघोळ करून झालेली आहे, केसांना तेल लावलेलं. सो केस पण धुवून घेतले, प्रॉपर असे बांधून ठेवले. थोड्या वेळासाठी ते असेच बांधून ठेवणार आहे आणि आता मशीन लावायला जात आहे. कारण बेडशीट वगैरे काल चेंज केली होती, ते लावायचं आहे मशीन मध्ये. हा आमचा कॉमन बाथरूम आहे. त्या कॉमन बाथरूम मधून इकडे ड्राय एरियासाठी स्पेस दिलेला आहे आणि इकडे आमची मशीन आहे. तर या मशीन मध्ये हे कवर मी धुवायला टाकलेला आहे, सोफा कवर आणि बेडशीट धुवायला टाकलेली आहे. तर पटकन लावून घेते. तर मी मशीन लावून घेते, भिजायला ठेवते. डाळ करतोय त्यासाठी मी अगोदरच इकडे पालक ही धुवून चिरून घेतलेली आहे प्रॉपर वेनी आणि त्याला इथे स्टोरेज करून ठेवलेलं आहे. जेवढी वापरता येईल तेवढी मी आता वापरणार आहे. तर इकडे मी गॅस चालू करून ठेवलेला आहे. इकडे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे, थोडं तेल गरम होऊन द्यायचंय. त्याच्यानंतर जिरा मोहरी टाकायची. जिरा मोहरी टाकली, हे मी ऑलरेडी सगळं कट करून घेतलंय जे जे मला लागणार आहे फोडणीसाठी. त्याच्यानंतर मी टाकत आहे कढीपत्ता. त्याच्यानंतर लसूण, लसूण टाकले. लसूणच्या नंतर आपल्याला टाकायचं टोमॅटो. टोमॅटोच्या नंतर लगेचच आपल्याला टाकायचं मीठ. तर इकडे मी 2 चमचे मीठ टाकते. मी 2 चमचे मीठ टाकून घेतलं. आणि कोथिंबीर पण मी लगेचच टाकून घेते. हे चांगलं परतून द्यायचं फोडणी. त्याच्यानंतर मी टाकत आहे हळद, थोडीशी हळद. हे जो माझ्याकडचा मसाला आहे हा मी घरी बनवलेला आहे, बाजारचा मी आणत नाही. कारण घरच्या मसाल्याला जी चव आहे ती बाजारच्या मसाल्याला येत नाही. तर मी हा मसाला पण घरी बनवलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ऍड करायचे पालक. पालक मी हे एवढे टाकत आहे कारण ते शिजून भरपूर थोडीशी शिजून जाते. तर मी पालक टाकून घेतले. पालक थोडेसे प्रॉपर असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. इकडे तुम्ही बघू शकता ही पालक एकदम छोटीशी झालेली आहे, एकदम थोडी छोटीशी किती टाकली तरी. त्यानंतर आपल्याला डाळ टाकायची आहे. डाळ मी थोडी अशी बारीक करून घेते चम्मचने.
गरम आहे थोडा. कुकरच्या मदतीने मी डाळ टाकते. छान मिक्स करून घेते. छान आपली फोडणी देऊन झालेली आहे. आता तिला एक उकळी येऊ द्यायची. 1-5-10 मिनिटात आपली सर्व करण्यासाठी रेडी होऊन जाईल. जेवण आता हसबंड घेऊन येत आहेत, कारण असं ना सुट्टी आहे, त्यांना कामाला लावलंय मी इकडे. हा आमचा डायनिंग टेबल आहे, जो आम्ही मोस्टली बंदच करून ठेवतो, फक्त जेवताना ओपन करतो. तर इकडे तुम्ही बघू शकता शमू झोपलेला आहे, आणि शमू झोपलाय म्हणून पटकन आम्ही जेवून घेतो, कारण जर उठला ना तर दोघांना सोबत जेवून नाही देणार, एकेकाला आम्हाला जेवत बसावं लागेल. सो तो झोपलाय तोपर्यंत पटकन जेवून घेतोय. तर इकडे आता आम्ही जेवून घेत आहोत दोघ जण, आणि जेवताना आमची महाराष्ट्राची हस्तजत्रा बघणं चालू आहे. तर तुम्ही जेवताना काय बघता कमेंट करून नक्की सांगा. तर आमचा शमू इकडे झोपलेला आणि शमू आता उठलेला आहे. शमू हाय कर, नीट 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 हाय बोलतो शमू. आणि शमू झोपून उठलेला आहे इकडे. तर आम्ही आता शमूसाठी ऑरेंज पील करत आहोत. आणि ऑरेंज शमू तू ऑरेंज खाणार? कसे खातो शमू ऑरेंज? कसे खातो? असे खातो, असे खातो. कोण देते तुला ऑरेंज? ऑरेंज कोण देतं सोलून? कोण सोलतो ऑरेंज? मम्मा. मम्मा. शमू तुला मम्मा आवडते? पप्पी घे मम्माची, मम्माची पप्पी घे. लव यू. इकडची इकडची घे. मम्मा काय करते? बापरे, शमूला पण येतं. शमू गुड बॉय आहे. कोणाचा गुड बॉय आहे शमू? शमू कोणाचा गुड बॉय आहे? आता मम्मा सोलून देणार शमूला. शमू कसा खातो? शमू आता खाऊन ते नाही घ्यायचं, ते नाही करायचं, ह्याचं ते नाही. मम्मा देते ना, थांब ना बाबू, ते नको घेऊस. मम्मा देते सोलून. हे घे, ते नको. तर इकडे शमूनी हे सगळे असे खेळणी काढून ठेवलेले आहेत. तर तो सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे, आणि मग शमूला आंघोळी घालून त्याला रेडी करायचंय. ऍक्च्युली त्याला मी 2 टाइम आंघोळी घालते, सकाळी आणि संध्याकाळी. सो इकडे बघा, आणि तो आता गेलाय इकडे बाहेर, दीदी सोबत खेळायला गेलाय. ये इकडे. मी आणलं मॉल मधून बलून, तो नुसता उडत उडत बाहेर जातोय. शमू कोणी आणलं या बलून? शमू कोणी बलून आणलेला? मम्माने आणलेला. तर तो घेऊन आलाय घरामध्ये तो बलून. तिथे नाही चढायचं राधू, तिकडे नाही चढायचं. काय खातो तू? काय खातोस? तर इकडे आमच्याकडे त्रिशा आलेली आहे. त्रिशा ऍक्च्युली आमच्या बाजूला राहते, पण ती शिफ्ट झाली आणि ती गेले. मारायचं नाही, मारायचं नाही, मारायचं नाही. दीदीची आहे, दीदीची आहे. तू दुसरी घे. तुझी बॅग कुठे आहे? बाबाकडे घेतोस ती? ती नाही घ्यायची, ती नाही घ्यायची. मग दीदी मग तुला तिच्या घरी नाही नेणार, असं नाही करायचं. गुड बॉय आहेस की नाही तू? तुझी बॅग घे, तुझी बॅग लावून दाखव, तुझी बॅग लागून दाखव.
सो मी हळदी कुंकवासाठी गेले होते. मैत्रिणीने माझ्या हळदी कुंकवासाठी बोलवलेलं आहे, पण मी शंभूला ऑलरेडी तिकडे बाबांकडे ठेवलेलं आहे, कारण त्याला घरी बसून बसून कंटाळा आलेला. सो मी शंभूला बाबांकडे ठेवलेलं आहे आणि हळदी कुंकवाला गेलेली होती आणि तिकडे मला हा वाण भेटलेला आहे. आणि इकडे मला आता जेवण पण करायचं आहे, कारण दीदी आणि जिजू येणार आहे. सो मला जेवणसुद्धा रेडी करायचं आहे. तर मी जेवण पटकन रेडी करून घेते शमू यायच्या आतमध्ये, कारण शमू आल्याच्या नंतर तो मला काही करू देणार नाही आहे. सो पटापट जेवण करून घेते. मला ही साडी पाहिजे होती. ॲक्च्युअलमध्ये हे कलर कॉम्बिनेशन माझ्याकडे नव्हतं. हे ऑरेंज आणि ग्रीनवाला, आणि हे ॲक्च्युअलमध्ये लुक भरपूर ह्याचा डिसेंट येतो, म्हणून मला ही साडी हवी होती. ॲक्च्युअलमध्ये ही कॉटनमध्ये साडी आहे. इकडे तुम्ही बघू शकता कॉटनमध्ये आहे, पण हे इकडे ही जी बॉर्डर आहे ती सिल्क आहे. सो ही दिसायला पण छान वाटते, बघू शकता. आणि ही नॉर्मल जर फंक्शन असेल तर त्याच्यासाठी ही बेस्ट आहे. तर मी ही साडी भरपूर दिवस झाले शोधत होते. ह्याचा पदर पण तुम्ही बघू शकता, भरपूर हेवी पदर आहे. जरी ती सिंपल दिसायला असेल तरीही त्याचा पदर भरपूर हेवी आहे. ह्याच्यावरती मस्त काम, मोराचं काम केलेलं आहे, आणि हे पूर्ण अशी चमकत आहे साडी, तुम्ही बघाल इकडे. तर मी रिसेंटली परचेस केलं, आणि ब्लाऊजसाठी मला टेलर भेटत नव्हता, कारण मला 2 दिवसात ब्लाऊज पाहिजे होता. तर मग मी काहीतरी करून आमच्याच बिल्डिंगमधला एक टेलर शोधून काढला, आणि मग तिने असं छानपैकी हा ब्लाऊज मला शिवून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता कटोरी वगैरे व्यवस्थित आहे, प्रिन्स कट वगैरे मला तिने व्यवस्थित करून दिलेलं आहे, आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण भरपूर छान केलेली आहे तिने. तर मी हा एकदा ट्राय करून बघते, कारण मला ही उद्याच साडी घालायची आहे. सो मी हा ट्राय करून बघते की मला कसा वाटतोय, कसा शिवलाय. पाठून मी इकडे तुम्ही बघू शकता मी पान गला प्रेफर केलाय. तर रिसेंट ह्या पान गल्याचा भरपूर ट्रेंड आहे, त्याच्यामध्ये मी हा ट्रेंड फॉलो करायचं ठरवलंय. आणि ही बॉर्डर पण मी छोटी बॉर्डर प्रेफर केले. साडी घेतानाच मी छोटी बॉर्डर ची साडी घेतली, कारण छोटी बॉर्डरची साडी माझ्याकडे नव्हती, आणि छोटी बॉर्डर घातल्यामुळे ती व्यवस्थित एक डिसेंट लुक येतो. म्हणून हा लुक मेन म्हणजे साऊथ सारखा लुक येईल ह्या साडीला. तर ती घातल्यावरती मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच. सो ही आहे माझी साडी उद्याच्या फंक्शनसाठी.